आपण पाहिली मराठवाड्याची पाऊस स्थिती, पण त्याच मराठवाड्यातील सविस्तर जर माहिती आपल्याला घ्यायची असेल तर मला वाटतं आमचा प्रतिनिधी रवी मुंडेचा हा रिपोर्ट आपल्याला पाहायलाच हवा. जून महिना संपलाय आणि पावसाची नक्षत्र देखील हळूहळू सुरू लागलेत. जालना जिल्ह्यामधला शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसलाय. खरं तर रानं मोकळी झालीत, बी भरण देखील शेतकऱ्यांनी आणलेलं आहे. मात्र काळ्या आईची ओटी भरायचं अजून शेतकऱ्यांचं बाकी. कारण आहे चांगला पाऊस अद्यापही पडला नाही. आपण बघू शकतो की या ठिकाणी अशा प्रकारची साधारण 1-2 इंचावर खाली जर गेलं तर अशा प्रकारची कोरडी माती या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि अशा ठिकाणी पेरणी करणं शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. खरं तर अनेक भागामध्ये चांगला आणि दमदार पाऊस झालेला आहे राज्यामध्ये, मात्र काही भाग कोरडाच आहे आणि याच कोरड्या रानातून मी काही शेतकऱ्यांच्या ह्या वेदना आणि चिंता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. दादा, मला वाटतं तुमच्या अनेक भागामध्ये पाऊस झाला नाही, कोरडीच माती दिसते. हा, आमच्याकडे जी पेरणी लायक पाणी पाहिजे होता तसा पाऊसच पडलेला नाही. त्यामुळं आम्ही बी भरण आणून ठेवलेलं आहे, पण ही खाली जमीनच कोरडी असल्यामुळं पेरणीच करता येईना. काय दादा, तुमची काय परिस्थिती बरं? हीच परिस्थिती आहे आमची पण. कारण की पाऊस हा लहरीपणा दाखवतोय. काही भागात दो बरसतोय, काही भागात काहीच नाहीये. आणि ह्या जो भाग आहे ह्या भागात सध्या तरी आमच्या एरियात पाऊस कमी असल्यामुळे आम्हाला पेरणी करता येत नाही, आणि जर पेरलं पण तर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. खरं तर चांगला पाऊस बरसेल या आशेवर शेतकरी अजूनही आहे. मात्र जून सरलाय आणि अर्थात पुढे काय होईल याची धाकधूक शेतकऱ्यांना आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, बदनापूर, जालना. मंडळी, ऐकलं